नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी लक्षणं बघणार आहोत की ह्या लक्षणांमुळे आपल्याला समजणार आहे की दोन्ही किडण्या आपल्या निरोगी आहेत आणि त्याचबरोबर हे कसं ओळखायचं, त्याचबरोबर एकदम चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। किडण्या निरोगी राहाव्या, ठणठणीत राहाव्या, त्या कधी आजारी पडू नये यासाठी अगदी घरच्या घरी काय करता येईल हे सुद्धा अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर देखील करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल। आणि तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील। त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल। तर चला, तुमचा जास्त वेळ घेणार नाही, लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, किडनी हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या चयापचयाच्या माध्यमातून, मेटाबॉलिझमच्या माध्यमातून तयार झालेले जे टाकाऊ पदार्थ आहेत, विषारी पदार्थ आहेत, वेस्ट मटेरियल आहे, ते चांगल्या प्रकारे लघवीच्या माध्यमातून बाहेर काढून टाकलं जातं आणि शरीर चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या स्वच्छ केलं जातं। या किडनी सोबतच फुफ्फुस देखील आपल्या शरीरामधून कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमातून घाण काढून टाकतो। त्वचा आहे, घामाच्या माध्यमातून घाम काढून टाकला जातो, किंवा लिव्हर असेल तर ती जी आतड्यांच्या माध्यमातून जे टॉयलेट आहे तर ती सुद्धा बाहेर काढली जाते। या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मदत करतात। त्यातल्या त्यात किडनी हे फक्त रक्त फिल्टर करण्याचं काम करतं, ज्याच्या माध्यमातून आपली लघवी तयार होते। या लघवीच्या माध्यमातून टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकले जातात आणि किडनी विकाराचे प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे। त्याचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, वाढलेला ताणतणाव, वाढलेल्या व्यसनांचं प्रमाण, याच्यामुळे आपल्याला ह्या आजाराला सामोरं जावं लागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करा। याच्यामध्ये थोडी जरी काही गडबड वाटली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घेऊ शकता। आपल्या किडनीला खराब होण्यापासून तुम्ही वाचवू शकता। त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून अगदी घरच्या घरी तुम्हाला आपल्या किडनीचं आरोग्य चांगलं आहे किंवा नाही याच्यामध्ये हे जाणून घेण्यासाठी मदत नक्कीच होणार आहे। त्याचबरोबर शास्त्रोक्त माहिती सुद्धा मिळणार आहे आणि याचा फायदा तुमच्या किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला होणार आहे, ही 100% मी तुम्हाला खात्री देते। सगळ्यात पहिलं चांगलं लक्षण म्हणजे तुमच्या लघवीचा रंग। मंडळी, जर तुमच्या लघवीचा रंग फिकट पिवळा किंवा पाण्यासारखा असेल तर एकदम बेस्ट आहे, परंतु जेव्हा तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा येतो किंवा तपकिरी रंगाचा येतो, लालसर रंगाचा येतो, अशा वेळी समजून जायचं की काहीतरी गडबड आहे। तिथं तुम्हाला पाणी कमी पडण्याची शक्यता असू शकते, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जे आहे ते झालेलं असू शकतं, किंवा अजून लाल रंगाची लघवी जर तुम्हाला येत असेल तर लघवीमध्ये रक्त येत असेल, त्यातल्या त्यात जर सुरुवातीला रक्त येत असेल लघवीमध्ये तर याचा अर्थ तुमच्या मूत्राशयाच्या पिशवीच्या तोंडाला किंवा मूत्रनलिकेमध्ये काहीतरी गडबड असू शकते। लघवीमध्ये मिसळून रक्त येत असेल तर याचा अर्थ तुमच्या किडनीमध्ये कुठेतरी रक्तस्राव होत असेल आणि लघवी झाल्यानंतर जर रक्ताचे थेंब पडत असतील तर अशा वेळी तुमच्या प्रोस्टेटमध्ये किंवा लघवीच्या पिशवीमध्ये काहीतरी गडबड असू शकते, किंवा तुम्हाला मूतखड्याचा देखील आजार असू शकतो। मंडळी, तुम्ही बघा, सकाळी उठल्या उठल्या आपल्या लघवीचा रंग कसा असतो, गडद पिवळा असतो। असं का बरं? कारण आपण पाणी पिलेलं नसतं आणि त्याच्यामुळे शरीराचं डिहायड्रेशन होतं। जल म्हणजेच द्रवाची मात्रा शरीरातली कमी होत जाते, याचा परिणाम म्हणून आपली लघवी जी आहे ती गडद पिवळ्या रंगाची होत असते। दिवसभर आपण भरपूर पाणी पितो आणि तेव्हा मग आपल्या लघवीचा रंग हा नॉर्मल बघायला मिळतो, पिवळा किंवा पाण्यासारखा होतो। मंडळी, यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की जेव्हा आपण पाणी कमी पितो किंवा द्रवाची मात्रा शरीरामध्ये कमी जाते त्यावेळी किडनीकडे जाणारा जो रक्तप्रवाह आहे तो देखील कमी होत आणि परिणाम म्हणून आपली लघवी तर कमी होतेच होते, सोबतच तिचा रंग हा पिवळा होतो। त्यामुळे लक्षात ठेवा, जरा जरी लघवीच्या नॉर्मल रंगामध्ये गडबड झाली तर सावध व्हा आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या। दुसरं चांगलं लक्षण आहे, दिवसभरामध्ये तुम्हाला कमीत कमी 4 वेळा, जास्तीत जास्त 10 वेळा लघवी होणं अपेक्षित आहे। त्यातल्या त्यात 6 ते 8 वेळा लघवी होणं दिवसभरामध्ये हे नॉर्मल समजलं जातं। याचा अर्थ काय की तुमची किडनी व्यवस्थित काम करत आहे। आता याच्यामध्ये देखील वेगवेगळे बदल येऊ शकतात, जसे की तुम्ही कुठल्या वातावरणामध्ये राहतात,
त्याचबरोबर आजूबाजूचं तापमान कसं आहे, सीझन कुठला आहे, जसं की पावसाळा आहे, थंडी आहे, तर तुमचे लघवीचं प्रमाण जे आहे ते वाढेल. जर उन्हाळा असेल तर लघवीचं प्रमाण हे कमी होईल. तुम्ही पाणी किती प्रमाणामध्ये पिता, अजून या देखील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही दारू पित असाल, बियर पित असाल, कॉफीचं प्रमाण तुम्ही जास्त घेत असाल तर अशा वेळी देखील तुमच्या लघवीचं प्रमाण वाढू शकतं. तुम्हाला काही लघवी जास्त होण्याचा औषधं, गोळ्या म्हणजेच डायरेटिक्स औषधं, गोळ्या चालू असतील, अशा वेळी देखील तुमची लघवीची वारंवारता, फ्रिक्वेन्सी जी आहे ती वाढू शकते. पण मात्र दिवसभरामध्ये 10 पेक्षा जास्त वेळा तुम्हाला जर लघवीला होत असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी गडबड झालेली आहे. मग तुम्हाला त्याच्यामध्ये डायबिटीज म्हणजे शुगर वाढलेली असू शकते, तुम्हाला UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रमार्गाचा संसर्ग झालेला असू शकतो. पुरुषांमध्ये वयवर्ष 50 ते 60च्या नंतर प्रोस्टेट ग्रंथीचा आजार झालेला असू शकतो. प्रोस्टेट ग्रंथीची साईज जी आहे ती 20 GM, परंतु जेव्हा ती 30 किंवा 40 होते तर अशावेळी तिचा वाढलेला भाग हा मूत्राशयाच्या पिशवीमध्ये जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला एकदाच पूर्णपणे लघवीला होत नाही. एकदा लघवी होऊन आलं की परत परत लघवीला जावं लागतं. त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळेला लघवीचं प्रमाण जे आहे ते यामुळे जास्त व्हायला लागतं. शुगरच्या पेशंटमध्ये देखील रात्रीच्या वेळेला जास्तीचं लघवी होण्याचं प्रमाण आपल्याला आढळून येतं. त्यामुळे ही देखील गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. यासोबतच जर तुमच्या लघवीचं प्रमाण हे 4 वेळापेक्षा कमी होत असेल तर अशा वेळी देखील हे लक्षण जे आहे ते चुकीचं आहे, किंवा मग ते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये द्रव म्हणजेच पाण्याची मात्रा जी आहे ती कमी जाते किंवा कमी जात असणं. दुसरं कारण, जर तुम्हाला टॉयलेटला येत असेल, तुम्ही खाल्लेलं सारखं किंवा पिलेलं जर बाहेर येत असेल, तुम्हाला कमी लघवी होऊ शकते. मूत्रमार्गामध्ये कुठलाही ब्लॉक असू शकतो, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुमची किडनी फेल होण्याच्या मार्गावर असेल, मूत्रमार्गाचं इन्फेक्शन झालेलं असेल किंवा प्रोस्टेट ग्रंथी खूप वाढल्यामुळे देखील लघवीचं प्रमाण हे काही वेळेला कमी होऊ शकतं. यासोबतच मूत्रमार्गामध्ये कुठेतरी अरुंदता आली असेल आणि ज्याला आपण युरिनरी स्ट्रक्चर किंवा स्टेनोसिस असं म्हणतो, अशावेळी देखील लघवीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे लघवीचं प्रमाण जर 4 पेक्षा कमी होत असेल तर आवर्जून तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. 10 पेक्षा जास्त वाढलं तर लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तिसरं चांगलं लक्षण आहे, लघवी करताना कधी कधी तुम्हाला जळजळ होत नाही, दुखत नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे आरामशीर तुम्हाला लघवी करता येते. असं जर नसेल तर मग काहीतरी गडबड असू शकते. पाण्याचं प्रमाण कमी झाल्यावर जळजळ होऊ शकते. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असल्यावर मूत्रमार्गामध्ये कुठल्याही बॅक्टेरिया, जीवाणूचा संसर्ग झाला असेल तरीसुद्धा तुम्हाला जळजळ झालेली असू शकते. मूत्रमार्गामध्ये काही अडचण असेल, अडथळा असेल किंवा किडनीमध्ये, मूत्राशयामध्ये, युरेटरमध्ये, मूत्रनलिकेमध्ये कुठं काही खडे झाले असतील तर अशावेळी देखील तुम्हाला जळजळ राहू शकते. उन्हाळी लागली असेल, जास्त उन्हामध्ये तुम्ही काम केलं असेल, उष्णता वाढली असेल शरीरामध्ये, अशा वेळी तुम्हाला जळजळ होण्याची शक्यता असते. पण जळजळ होत नसेल, कुठलाच त्रास होत नसेल तर किडनी चांगली आहे. चौथं चांगलं लक्षण आहे, जर दिवसभरामध्ये तुम्हाला 800 मिलीलिटर ते 2000 मिलीलिटर इतकी लघवी होत असेल तर चांगलं आहे असं समजून जा. कारण असं आहे, एका वेळेला साधारण 250 ते 300 ते 350 ml इतकी लघवी होणं अपेक्षित असतं. परंतु जर तुम्हाला दिवसभरामध्ये 800 मिलीलिटरपेक्षा कमी लघवी होत असेल किंवा 2000 मिलीलिटर म्हणजे 2 लिटरपेक्षा जास्त लघवी होत असेल तर अशावेळी देखील तुम्ही सावध होणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला डायबिटीज किंवा मग डायबिटीज इन्सिपर्ट्स नावाचा अजून एक आजार असतो. डायबिटीज मलायटस म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं, इन्सुलिनचं कुठेतरी गडबड होणं आणि डायबिटीज इन्सिपिड्स म्हणजे आपल्या मेंदूच्या पाठीमागे एक पिट्युटरी ग्रंथी असते आणि त्या पिट्युटरी ग्रंथीच्या पाठीमागच्या भागातून एक हार्मोन स्रावला जातो, त्याला आपण अँटीडायटिक हार्मोन असं म्हणतो. याच्यामध्ये कुठे गडबड झाली तर अनावश्यक लघवी ही जास्त प्रमाणामध्ये होते, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पॉलियुरिया असं म्हणतो. त्यामुळे अशा वेळी देखील आपण सावध होणं गरजेचं आहे. चांगलं लक्षण हे आहे, तुमच्या लघवीचा कधीही घाणेरडा किंवा मग असा खराब वास येत नाही. जर असं आपण लघवीला जात असाल आणि अशा वेळी
बऱ्याचदा लघवीचा उग्र वास येतो। आता आपण लघवी करून आलो की घरातले लोक म्हणतात खूप घाणेरडा वास आलेला लघवीचा तुझा, तर अशा वेळी सुद्धा अशा मार्गावरती कुठेतरी संसर्ग झालेला असू शकतो, कुठला आजार आपल्याला किडनीचा आजार असण्याची शक्यता असू शकते, लक्षणं असू शकतात। जर तुमच्या लघवीला जास्त प्रमाणामध्ये फेस येत नसेल तर समजून जा किडनीचं काम चांगलं आहे। कारण जेव्हा किडनीचं काम खराब होतं तेव्हा किडनीमध्ये अनावश्यक घटक येतात, अबनॉर्मल घटक येतात आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला अतिरिक्त प्रमाणामध्ये जास्तीचा फेस येतो। नॉर्मली थोडासा फेस येणं आणि लगेच निघून जाणं हे स्वाभाविक आहे, पण हा फेस खूप दाट असतो, जास्त असतो आणि तो लवकर निघून जात नाही। अशा वेळी आपण तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला भीती दाखवण्यासाठी अजिबात नाही आहे, हा व्हिडिओ तुम्हाला जागृत करण्यासाठी, तुम्हाला चांगलं शास्त्रीय ज्ञान देण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा। पुढचं चांगलं लक्षण आहे तुमच्या लघवीवर तुमचं चांगलं कंट्रोल असणं। बऱ्याचदा लघवी आल्यानंतर तर आपण थोडा वेळ थांबू शकतो, कुठेतरी घाईत आहोत, प्रवासात आहोत, जिथे कुठे लघवी करायची जागाच नाही आहे, अशा वेळी आपण कंट्रोल करू शकतो। पण जर समजा किडनीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, प्रोस्टेट ग्रंथींमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा अजून काही गडबड जर झालेली असेल तर तुम्ही तुमच्या लघवीवरती व्यवस्थित कंट्रोल ठेवू शकत नाही। अशा वेळी देखील तर किडनीचा काहीतरी त्रास असू शकतो किंवा तुमच्या नसेचा काही प्रॉब्लेम असू शकतो, मेंदूचा देखील इथे प्रॉब्लेम असू शकतो। ज्या पेशी आहेत तर मांसपेशी ज्या आहेत, पेल्विक फ्लोअर मसल्स असतील किंवा मूत्राशयाच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत, मूत्राशयाच्या मांसपेशी आहेत, याच्यामध्ये कुठेतरी गडबड असू शकते। तिथून जाणाऱ्या ज्या चेतापेशी आहेत तर तिथे सुद्धा काहीतरी गडबड असू शकते, त्यामुळे लघवी कंट्रोल होत नसेल तर अशा वेळी देखील तुम्ही आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घेतला पाहिजे। पुढचं चांगलं लक्षण आहे तुमच्या शरीराची संपूर्ण त्वचा ही क्लिअर असणं, निरोगी असणं, टवटवीत तुकतुकीत असणं, हे देखील किडनी चांगलं असण्याचं लक्षण आहे। याचं कारण असं की जेव्हा किडनी खराब होते तेव्हा किडनीच्या माध्यमातून, लघवीच्या माध्यमातून विषारी घटक बाहेर टाकले जात नाहीत, ते शरीरामध्ये, रक्तामध्ये तसेच साचून राहतात। ते कशावरती दिसून येतात? त्वचेवरती दिसून येतात। त्यामुळे त्वचा कोरडी होणं, त्वचेला कोरडी खाज सुटणं, शुष्क होणं, त्वचेमध्ये निस्तेजपणा येणं, एकूणच नैसर्गिक जी प्रत आहे, टोन आहे त्वचेचा, तो निघून जातो। किडनीच्या आजारामध्ये पुढचं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर, खास करून डोळ्यांच्या खाली किंवा हातापायांवर कधीही सूज येत नाही। अशा वेळी देखील समजून जायचं किडनी एक नंबर काम करत आहे। याचं कारण म्हणजे बघा, जेव्हा किडनी खराब होते तेव्हा लघवीच्या माध्यमातून खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन, अल्बुमिन नावाचं प्रोटीन बाहेर टाकलं जातं आणि प्रोटीनची मात्रा जेव्हा शरीरातली कमी होते तेव्हा शरीरातलं फ्लुइड बॅलन्स म्हणजे द्रवाचं जे समतोल आहे तो कुठेतरी बिघडतो आणि याचा परिणाम म्हणून त्वचेच्या खाली किंवा त्वचेच्या काही ठिकाणी मऊ त्वचा आहेत किंवा मग ढिल्या त्वचा आहेत, स्पंज सारख्या ज्या टिश्यू किंवा मग उती आहे तर तिथे पाणी जमा व्हायला लागतं। जिथे मऊ जागा आहे तिथे पायाचा गोटा आहे तिथं पाणी जमा होतं आणि तिथं सूज येते। अशा वेळी देखील आपण सावध झालं पाहिजे। आता बऱ्याचदा आपण लांबचा प्रवास केला, खूप दिवस बसून राहिलो तर अशा वेळी देखील पायावर सूज येते, लगेच किडनी खराब झाली म्हणून घाबरायचं का? तर अजिबात नाही। कधी कधी आपण खूप जास्त वेळ झोपतो, झोपल्यावर देखील आपले डोळे सुजतात, अशा वेळी घाबरून जायची गरज आहे का? तर नाही। लक्षात ठेवा, भीती माणसाला मारते, भ्यायचं नाही, काळजी करायची नाही, काळजी घ्यायची, लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा का? काहीतरी डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे तपासण्या करायच्या आणि बिंदास राहायचं। जर भीत जगलो तर एक वेळ या भीतीमुळे देखील तुमची किडनी फेल होऊ शकते, हे लक्षात ठेवा। कारण भीती माणसाला मारते ही गोष्ट तुमच्या मधून दूर करायची आहे आणि ती तुमच्या मनातील भीती तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने किंवा शास्त्रोक्त ज्ञान मिळून ही भीती जी आहे ती कमी होऊ शकते। आता बघा, पुढचं चांगलं लक्षण आहे की तुमच्या लघवीला कधीही मुंग्या लागत नाही। आता लघवीला मुंग्या कधी लागतात? जेव्हा लघवीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साखर जाते आणि ही साखर, या साखरेतला लघवीतला गोडवा मुंग्यांना आकर्षित करतो आणि याचा परिणाम म्हणून त्यावेळी देखील लक्षात आलं पाहिजे की आपण आपल्या लघवीमध्ये गडबड आहे। बऱ्याचदा काय होतं, आपण सार्वजनिक बाथरूममध्ये लघवी करतो आणि तिथं मुंग्या लागलेल्या असतात, मग लगेच आपल्याला भीती मनामध्ये तयार होते। जिथं कुणीही लघवी केली नाही, फक्त तुम्हीच केलेली असेल, तिथं लगेच मुंग्या लागल्या, अशा वेळी कुठेतरी शक्यता असते। मग त्यावेळी तुम्ही तपासणी करून त्याचं निदान करून वेळीच सावध होऊ शकता। पुढचं चांगलं लक्षण म्हणजे
हातापायाला गोळे येत नाही, थकवा येत नाही, अशक्तपणा जाणवत नाही. जेव्हा किडनी खराब होते तेव्हा कुठेतरी वेस्ट मटेरियल रक्तामध्ये जमा व्हायला लागतं, प्रोटीन शरीरातलं निघून जायला लागतं, साखर निघून जायला लागते आणि याचा परिणाम म्हणून मांसपेशींमध्ये अशक्तपणा येतो, त्याच्यामध्ये त्राण राहत नाही. त्यामुळे हातपाय दुखण्याची शक्यता जाणवणं म्हणजे हातपाय दुखायला लागणं. लगेच किडनी खराब झाली असं आहे का? तर हातपाय दुखणं किंवा गोळे येणं याची दुसरी देखील कारणं असू शकतात, जसं की चेतापेशींचा आजार असणं, विटॅमिनची कमतरता असणं, विटॅमिन B12 कमी असणं, विटॅमिन D कमी असणं किंवा अतिश्रमाचं कष्ट करणं, त्यामुळे ही देखील होऊ शकतं. लक्षात ही गोष्ट घ्या, कारण ही गोष्ट मला क्लिअर केली पाहिजे, अन्यथा त्याचा तुम्ही गैरसमज करून घ्याल. आणि बघा, रात्रीच्या वेळी तुम्हाला शांत समाधानकारक झोप येणं. बऱ्याचदा काय होतं की किडनी खराब झाली किंवा मूत्रमार्गामध्ये काही इन्फेक्शन झालं तर अशा वेळी लघवीची वारंवार रात्रीच्या वेळेला जास्त होते. त्यामुळे लघवीच्या वारंवार येण्यानं आपली झोप डिस्टर्ब होते किंवा शरीरामध्ये जेव्हा विषारी घटक जमा होतात तेव्हा मेंदूमध्ये ते जाऊ शकतात आणि तिथून मेंदूला चांगला आराम मिळत नाही आणि परिणाम म्हणून देखील मेंदू रात्रीच्या वेळेला चांगल्या झोपण्याच्या अवस्थेत जात नाही. त्यामुळे झोप देखील आपली खराब होते आणि शक्यता जास्त असते किडनी खराब असण्याची. त्यामुळे चांगली झोप येणं फक्त किडनी चांगली असण्याचं लक्षण नाही, तर चांगली झोप ही संपूर्ण शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य चांगलं असण्याचं लक्षण आहे. पुढचं चांगलं लक्षण आहे लघवी करत असताना लघवीचा फोर्स चांगला असणं. जर तुमच्या किडनीमध्ये काही अडचण असेल, मूत्रमार्गामध्ये कुठे काही अडचण असेल तर अशा वेळी, किंवा स्टेनोसिस असेल, मूत्रमार्ग अरुंद झाला असेल, प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाली असेल तर अशा वेळी तुमच्या लघवीचा जो फोर्स असेल तर तो व्यवस्थित पडत नाही. जो सरळ पडायचा तर तो वेगळ्या पद्धतीने पडतो. पूर्णपणे एकदाच लघवी तुमची साफ होत नाही, थेंब थेंब लघवी होते. ऑटोमॅटिक लघवी झाल्यानंतर थेंब थेंब लघवी होऊन थोडीशी पॅन्ट जी आहे ती ओली होते. तर या समस्या दिसायला लागतात. जर असं होत नसेल तर तुमच्या मूत्रमार्गामध्ये किंवा किडनीमध्ये काहीच अडचणी नाही. सगळ्यात शेवटचं आणि चांगलं लक्षण म्हणजे कधीही तुमच्या किडनीच्या ठिकाणी अजिबात वेदना होत नाहीत, दुखत नाहीत. आता किडनी कुठे असते तर बेंबीच्या दोन्ही बाजूला असते. आपण कमरेवरती हात ठेवतो तेव्हा जिथे अंगठा आपला असतो त्या ठिकाणी आपली किडनी असते. या किडन्या जेव्हा इथं कुठेतरी दुखायला लागतं किंवा हे दुखणं अतिशय तीव्र स्वरूपाचं असतं तर त्यावेळी ती व्यक्ती अतिशय गडबडलेली असते, लोळते, पुढे झोपते, तरीसुद्धा त्याच्या वेदना कमी होत नाही. बऱ्याचदा हे दुखणं थंडी वाजून येणं, ताप येणं असो किंवा बऱ्याचदा मळमळ, उलटी देखील असते. ह्या किडनीच्या विकारामध्ये, किडनी स्टोनमध्ये किंवा कुठल्याही कारणाने जेव्हा किडनीच्या तिथे वेदना होतात तेव्हा अशा प्रकारचं एकूण तिथं प्रेझेंटेशन असतं. हे देखील असेल तर तुम्ही लवकरात लवकर सावध झालं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की कंबर दुखत असते किंवा मणक्यामध्ये काही प्रॉब्लेम असतो किंवा मार लागलेला असतो किंवा कुणाला वाताचा त्रास असतो. अशा वेळी तिथं बाजूला दुखणं म्हणजे लगेच किडनीचा आजार झाला असं आहे का? तर नाही. वारंवार तुम्हाला अशा प्रकारे सहन न होणाऱ्या किडनीच्या ठिकाणी वेदना होत असतील तर अशा वेळी तुम्ही सोनोग्राफी करू शकता किंवा तुमच्या डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. आता बाह्य स्वरूपामध्ये दिसणारी लक्षणं आता बघूया. मध्ये असणारी लक्षणं, तपासण्यांच्या माध्यमातून आपल्याला कुठली लक्षणं समजतात. बघा, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तर नक्कीच घ्या. त्यासाठी तुम्ही तुमचा रक्तदाब तपासू शकता. रक्तदाब जर चांगला असेल तर समजायचं किडनी चांगली आहे. बऱ्याच वेळा रक्तदाब देखील वाढतो आणि जेव्हा रक्तदाबाचा आजार असतो तेव्हा देखील किडनी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तदाब आणि किडनी याचा खूप अत्यंतिक जवळचा संबंध आहे आणि वेळोवेळी तुमच्या डॉक्टरांकडून तुमचा रक्तदाब तपासणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि वेळीच सावध होणं हे गरजेचं आहे. कारण वाढलेला रक्तदाब हा सायलेंट किलर आहे. जेव्हा अशा प्रकारे तुम्हाला कुठलेही लक्षण न दिसता रक्तदाब वाढलेला असतो त्यावेळी त्याचा परिणाम किडनीवरती होऊ शकतो आणि दीर्घकाळ किडनी खराब होण्याची शक्यता या वाढलेल्या रक्तदाबामुळे होऊ शकते. त्यामुळे रक्तदाबाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं आहे आणि नैसर्गिकरित्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायचे, आहारामध्ये काय बदल करायचे याच्यावरून आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. आता बघा, शुगर म्हणजे काय तर डायबिटीज या आजाराला नैसर्गिकरित्या कंट्रोल कसं करायचं तर याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कालच आलेला आहे. तुम्ही तो सुद्धा आवर्जून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुढचं लक्षण रक्ताच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं ते म्हणजे किडनी फंक्शन टेस्ट. रक्ताची तपासणी असते साधारण
500-600 रुपये खर्च येतो, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ती करू नका. अशी कुठली लक्षणं असतील तर डॉक्टरांकडे जा, ते तपासतील, व्यवस्थित सांगतील आणि त्याच्यानुसार ते तुम्हाला रक्ताच्या तपासण्या करायला सांगतील. आणि बघा, ज्यावेळी आपली किडनी खराब होते तर त्यावेळेला आपलं हिमोग्लोबिन जे आहे ते कमी होऊ शकतं, कारण किडनी जे काम करते तर ते काम व्यवस्थितरित्या करत नाही, हिमोग्लोबिन व्यवस्थित तयार होत नाही. त्यामुळे देखील ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता पाहूया शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे आपल्या दोन्हीही किडन्या आयुष्यभर निरोगी राहाव्या, त्यांना कुठला आजार होऊ नये यासाठी घरच्या घरी काय करता येईल. अशा 8 सोप्या टिप्स सगळ्यात महत्त्वाच्या. पहिली टिप ती म्हणजे दिवसभरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी घ्या. आता भरपूर पाणी प्यायचं म्हणजे नेमकं किती प्यायचं? जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तुम्ही भरपूर पाणी पिलं पाहिजे. तुम्हाला तहान लागावी का नाही लागावी, किती लागावी, तुम्ही पाणी किती प्यावं, कशावर अवलंबून आहे? तर हे तुमचं वय, तुमचं वजन याच्यावरती अवलंबून आहे. त्याचबरोबर तुम्ही काय काम करता, तुमच्या आजूबाजूचं वातावरण काय आहे, तिथलं तापमान कसं आहे, याच्यावरून सुद्धा पाणी किती प्यावं आणि शरीराला व्यवस्थित पाणी पुरतं किंवा नाही हे ठरत असतं. घरच्या घरी कसं ओळखायचं? तर दरवेळी लघवी करत असताना लघवीचा रंग बघायचा. जेव्हा कधी लघवी जरी गडद पिवळ्या रंगाची वाटली तर समजून जायचं की आपण कुठेतरी कमी पडायला लागलोय. अशा वेळी पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा. साधारण 3-3.5 लिटर तुम्ही दिवसभरामध्ये पाणी पिणं गरजेचं आहे. यासोबतच काही वेळेला तुम्हाला जर औषध गोळ्या चालू असतील तर अशा वेळी देखील पिवळी लघवी येण्याची शक्यता असते. अशा वेळी आपण हे लक्षात ठेवा, लघवी पाणी कमी पडल्यामुळे नाही तर औषध गोळ्या घेतल्यामुळे सुद्धा अशी होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता त्या सीझनमध्ये मिळणारी फळं असली पाहिजे, जशा पालेभाज्या असल्या पाहिजे, संपूर्ण धान्य आणि धान्याच्या आहारामध्ये तुम्ही वापर केला पाहिजे. तिसरी गोष्ट, आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी करा. त्यासाठी लोणचं, पापड कमी खा. प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, जास्तीचे तळलेले पदार्थ तुम्ही वर्ज्य करा. जास्तीचं प्रोटीन देखील तुम्ही वर्ज्य करा. प्रोटीन चांगलं असतं म्हणून बऱ्याचदा आपण प्रोटीन आहारामध्ये जास्त घेत बसतो किंवा बऱ्याचदा प्रोटीन सप्लिमेंट घेण्याची फॅशन हल्ली निघालेली आहे. अशा प्रकारच्या प्रोटीनचा ओव्हरलोड जर तुम्ही तुमच्या किडनीवर दिला तर किडन्या फेल होऊ शकतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कुठल्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कधीही ही प्रोटीन सप्लिमेंट तुम्ही घेऊ नका. जास्तीत जास्त नैसर्गिक प्रोटीनयुक्त आहार तुम्ही घ्या. नैसर्गिक प्रोटीन कुठलं घ्यावं? शाकाहारी प्रोटीन पदार्थांना प्राधान्य द्या. जे शाकाहारी प्रोटीन पदार्थ कुठले आहेत तर बघा, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला ते सुद्धा मिळून जाईल. आता डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या ज्या आहेत किंवा पेन किलर ज्या आहेत त्या सुद्धा घेऊ नका. या गोळ्यांच्यामध्ये किडनीला खराब करण्याची क्षमता असते, त्यामुळे हे देखील तुम्ही आवर्जून टाळलं पाहिजे. फक्त वेदनाशामक गोळ्याच नाही तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या घेऊ नका. आता 5वी गोष्ट आहे, रक्तातील साखर वाढली असेल, डायबिटीज असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा वजन वाढलेलं असेल तर या सगळ्या गोष्टी देखील योग्य आहार, योग्य जीवनशैली, योग्य औषधोपचार याच्या माध्यमातून नियंत्रित ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. 6वी गोष्ट म्हणजे तंबाखू चगळणं असेल, सिगारेट ओढणं असेल, गुटखा खाणं, मावा सुपारी खाणं, दारू पिणं यासारखी व्यसनं जर असतील तर ती आजच तुम्ही बंद करा. यामुळे किडनीला रक्तपुरवठा कमी होतो, किडनी खराब होऊन आयुष्यमानसुद्धा कमी होतं. 8वी गोष्ट म्हणजे आपल्या डॉक्टरांच्याकडून वेळोवेळी तपासणी करा, रिपोर्ट करा किंवा मग इन्व्हेस्टिगेशन नक्की करा आणि जेणेकरून आपल्याला त्या आजाराचं लवकरात लवकर निदान होईल, लवकर उपचार सुरू होतील आणि दुरुस्त होण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा जास्त वाढेल. 8वी महत्त्वाची गोष्ट ही आहे, आरोग्य चांगलं राहण्यासाठी दिवसभर किमान अर्धा ते पाऊण तास कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा शारीरिक व्यायाम, मेडिटेशन करा. रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक झोप घ्या आणि सतत आनंदी राहा. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.